ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सायली जी आहे ती डॉक्टरांना हात जोडून विनंती करत असते आणि डॉक्टरांना म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुम्ही ह्यांना बरं करा. ऑपरेशन काही झालं तरी सक्सेसफुल व्हायला हवं. डॉक्टर म्हणतात की आम्ही आमच्या परीने जितके प्रयत्न करता येतील ना तितके प्रयत्न करतो. तेच इकडे आता डॉक्टर गेल्यानंतर सायलीच्या लक्षात येतं की सायलीकडनं एक मोठी चूक झाली होती. ती म्हणजे तिच्या लक्षात येतं तिच्या हातातून कुंकू सांडलेलं होतं आणि त्यामुळेच मग तिच्या लक्षात येतं की ही सगळी शिक्षा त्याचीच तर नसेल ना, असाही विचार ना आता ती मनामध्ये करू लागते. जेव्हा तिच्या मनामध्ये हे सगळे काही विचार येतात तेव्हा मात्र आता तिला सुचत नसतं की काय करावं ते. तेच आता ते हे सगळं काही बोलून दाखवते. पण तेव्हाच ना तिला आता सगळेजणं म्हणतात की ते अपशकुन वगैरे काही नसतं. तेव्हा सायली म्हणते की नाही, हे सगळं काही त्यामुळेच झालं आहे. माझ्या चुकीमुळे आज ह्यांना ही शिक्षा भोगावी लागते. पण काही झालं तरी ह्यांच्यासाठी मी देवीकडे प्रार्थना करणार आहे. प्रतिमा आत्याने तिला समजवलेलं असतं की नको नको चुकीचा विचार करू, सगळं काही ठीक होईल. पण तेव्हाच ना प्रतिमा आत्यानासुद्धा ती बोलत असते की तू मला म्हटली होतीस की हे सगळं नाही आहे बरोबर, पण मला कळतं आहे ना, मला सगळं समजते की हे सगळं झालं आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे. असं बोलून ती आता स्वतःला त्रास करून घेत असते. जशी ती आता स्वतःला त्रास करून घेत असते ना तेव्हा मात्र आता इकडे तिला सगळीच जणांना सावरत असतात की नको तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यानंतर ती तिकडनं निघून जाते तर तिच्या मागोमाग कल्पना आणि प्रतिमा या दोघीही जणी निघूनसुद्धा जातात. तेव्हाच ना इकडे आता चैतन्यलासुद्धा सायलीची काळजी वाटत असते, कारण सायली ही 2 जीवांची आहे आणि सायलीची खूप जास्त काळजी घ्यायला हवी हे सुद्धा आता कळत असतं. आणि यासाठी त्यांनी आता ठरवलेलं होतं की सायलीवर व्यवस्थित लक्ष ठेवायचा. आणि म्हणूनच आता इकडे दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रिया त्याचसोबत नागराज, महिपत, राकेश हे सगळेजण आता फोनवर बोलत असतात. त्यांचं आता प्लॅनिंग सुरू असतं. तुम्ही काम तर धड केलं आहे ना, म्हणजे राकेशला आता सांगितलेलं असतं. राकेशने एका टपरीवाल्याला, चहाच्या टपरीवाल्याला काम करण्यासाठी आतमध्ये पाठवलेलं असतं आणि तो म्हणत असतो की माझा विश्वास आहे त्याच्यावर, तो ते काम चोखपणे करेलच. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हे देखील म्हटलेलं असतं. तेच इकडे आता आम्हाला काळजी जास्त आहे रे, कारण तुम्ही काम नीट केलं नाही आहे ना, असं आता महिपत बोलू लागतो. त्यावर आता नागराजही म्हणत असतो की नका काळजी करू तुम्ही लोकं. तुम्हाला माहिती आहे का, अरे मला एक गोष्ट सांग की जेव्हा त्या अर्जुनला मारलं गेलं तेव्हा हे सगळं काही कोणाच्या समोर झालं, त्या मानसीच्या समोरच ना. मग ती मानसी कशाला तोंड उघडेल? तिला माहिती आहे की जर अर्जुनची तुम्ही अशी अवस्था करू शकता तर सायलीची पण तर अशी अवस्था करू शकता ना. ती त्या ह्याच्याने घाबरलेली असणार आहे, त्यामुळे ती काही तोंड उघडणार नाही असं मला तरी वाटतं, असं आता नागराज बोलत असतो. नागराज जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा आता महिपत म्हणत असतो की नागराज शेठ तुम्ही बोलताय ते ठीक आहे, पण ते तसंच व्हायला हवं ना, नाही झालं तर काय करायचं. तेच दुसरीकडे आता सायली जी आहे ती मात्र उभी असते देवासमोर आणि ती आता देवासमोर हात जोडून आता प्रार्थना करू लागते आणि देवाला सांगत असते की तुला तर मी म्हटलं होतं की काही झालं तरीसुद्धा आता आपलं काम जे आहे ते तू कर. माझ्या ह्याच्यामध्ये तू विघ्न आणलंस. ह्यांना तू लवकरात लवकर बरं करायला हवं होतंस, पण तू ह्यांना लवकरात लवकर बरं केलं नाहीस आणि त्यामुळेच ना हे सगळं काही झालेलं आहे असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना जोपर्यंत ही शुद्धीवर येत नाहीत ना तोपर्यंत मी आता तुझ्याकडे उभं राहून आता कुंकवाचा अभिषेक करणार आहे, असं देखील ती आता त्या देवीच्या समोर उभं राहून बोलत असते. आणि हे सगळं ऐकून ना कल्पना आणि प्रतिमा यांना तर धक्काच बसतो. त्या आता सायलीला अडवत असतात, पण सायली काही ऐकत नसते, कारण सायलीने ठरवलेलं असतं की अर्जुनला जर या मरणाच्या दाढीतून परत आणायचं असेल तर आपण हे व्रत करायलाच हवं. आणि त्यामुळेच ना ती कंटिन्यू देवीसमोर उभी असते. तर आता ती उभी आहे म्हणून तिच्या बरोबरीला इकडे आता दोघीही जणीसुद्धा उभ्या असतात, म्हणजेच कल्पना आणि प्रतिमा, कारण त्यांनाही काळजी वाटत असते. इकडे आता अस्मितालासुद्धा अर्जुनसोबत घालवलेले ते सगळे क्षण आठवतात, कारण आता तिचा एक भाऊ म्हणून तिच्या पाठीशी उभा राहणारा कोणीसुद्धा नव्हता. त्यामुळे तिलाही खूप जास्त वाईट वाटत होतं. प्रताप हे सुद्धा तिला सावरत होते. त्याच वेळेला प्रताप, ती आणि अर्जुन यांचे क्षणसुद्धा त्यांना आठवतात.
अश्विनलासुद्धा आता अर्जुनची आठवण येत असते. तसंच चैतन्यालासुद्धा आता अर्जुनसोबत जे काही दिवस घालवलेले असतात, जे काही क्षण एन्जॉय केलेले असतात, ते सगळे काही त्याला आठवत राहतात आणि त्यामुळेच ना आता तो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो ना, तेव्हा मात्र इकडे आता सायलीचं हे व्रत वगैरे सुरूच असतं. सायलीचं जेव्हा आता हे व्रत सुरू असतं ना, तेव्हा मात्र आता सायली ही कंटिन्यू देवीसमोर उभी असते. तोपर्यंत इकडे अर्जुनचं ऑपरेशन होत असतं. अर्जुनचं ऑपरेशन होत असतानाच ना अर्जुनला आता सांगितलेलं असतं की काळजी करू नका. आणि त्याचबरोबर आता इकडे सगळीच जणं देवासमोर उभे असतात. देवासमोर उभे असतानाच ना आता मात्र देवासमोर प्रार्थना ती लोकं करत असतात आणि आता म्हणत असतात की डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे असं म्हटल्याबरोबर ना आता सगळ्यांचा जीवात जीव येतो. कारण सगळ्यांनाच ना काळजी वाटत होती की अर्जुनचं काय होईल. पण आता चक्क अर्जुनचं ऑपरेशन हे सक्सेसफुल झाल्यामुळे ना आता सगळ्यांनाच बरं वाटतं आणि इकडे सगळीच जणं आता खुश असतात. तेच आता दुसरीकडे अस्मितासुद्धा खूपच जास्त खुश झालेली असते. अस्मिता ही म्हणत असते की मी तोच विचार करत होते की काय होतंय ते, पण बरं झालं सगळं काही आता ठीक आहे ते. तेच आता इकडे सायलीला सांगायला हवं की अर्जुन शुद्धीवर आला आहे ते, नाहीतर ती आता उगाच काळजी करत बसेल. आणि असा विचार करून आता लगेचच ना इथे अश्विन जो आहे तो कल्पना प्रतिमाला सांगायला येतो आणि म्हणतो की काळजी करू नका, अर्जुन आता बरा आहे. अर्जुन आता शुद्धीवर येईल थोड्याच वेळात. ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे हे सुद्धा आता सांगण्यात येतं. हे जेव्हा आता सांगण्यात येतं ना तेव्हा कुठे जाऊन त्या सगळ्यांनाच बरं वाटतं. सायलीसुद्धा आता देवीचे आभार वगैरे मानू लागते आणि आज देवीमुळेच एवढा मोठा चमत्कार घडून आला आहे हे तर तिला कळलेलंच असतं. कारण जोपर्यंत अर्जुनचं ऑपरेशन होत नाही सक्सेसफुल, ही बातमी ऐकायला येत नाही, तोपर्यंत तिनं ठरवलेलं होतं की देवीवर सारखा कुंकवाचा अभिषेक करायचा. आणि आज सगळीच जणं एकत्र खुश होते कारण अर्जुनचं ऑपरेशन सक्सेसफुली झालेलं होतं आणि त्यामुळेच ना आता सायलीसुद्धा देवीचे आभार मानते. पण अजूनही अर्जुन जो आहे तो शुद्धीवर आलेला नसतो. पण ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यामुळे तेवढा का होईना या सगळ्यांना आनंद होतो. दुसरीकडे आणि कुसुम या दोघांनाही आता सांगण्यात येतं की बघा सगळं काही ठीक झालेलं आहे, पण एक गोष्ट चुकीची घडली ते म्हणजे अर्जुन सरांचा अपघात झालेला आहे. अर्जुन सरांना आता त्या गुंडांनी खूप जास्त मारलं आहे. ही गोष्ट जेव्हा आता मधुभाऊंना आणि समजते ना तेव्हा त्यांना तर खूप मोठा धक्का बसतो. मधुभाऊ बोलतात की एवढं सगळं झालं आहे या तर गोष्टी मला माहीतही नाही. सायलीला बिचारीला काय काय म्हणून सहन करावं लागते, हे सगळं ना माझ्यामुळे होते असं देखील मधुभाऊ आता स्वतःवर रोग देऊन बोलत असतात. मग तेव्हाच ना इकडे आता मलाही हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, पण गोलू आणि त्याचसोबत गौरी करळ कोणी नाही आहे ना, म्हणूनच मी ह्यांची काळजी घ्यायला घरात थांबली आहे. बाकी सगळीजणं हॉस्पिटलला गेले आहेत. तर मधुभाऊ आता म्हणतात की नाही आता मी सुद्धा हॉस्पिटलला जायला निघतो, कारण आता खूपच उशीर झालेला आहे आणि आता एवढा उशीर झालेला असताना इथे थांबणं बरोबर नाही असं देखील आता म्हटलं जातं. कारण नेहमीच ना अर्जुन त्यांच्या मदतीला काही असेल तरी ऐन वेळेला सुद्धा धावून यायचा आणि आज तोच माणूस सोफ्यावर असा निश्चित पडून आहे ही गोष्टच ना त्यांना खपत नसते, सहन होत नसते. त्यामुळे आता थोडासा का होईना ते आता विचार करत असतात. तेच आता दुसरीकडे इन्स्पेक्टर सावंत आणि शिर्के हे बसलेले असतात आणि ते आता बघत असतात. त्याला आता जो गुंड पकडला असतो ना त्याला आता जेवण वगैरे दिलेलं असतं आणि त्याला आता सांगितलेलं असतं की गपचूप गिळायचं आणि तोंड उघडायचं. तेच इकडे आता मानसीलासुद्धा जेवण आणून दिलं जातं, पण मानसीचं कशातच लक्ष नसतं. तिला आता कळत नसतं की काय करू. मग मानसीला ती आता तिथे असणारी कॉन्स्टेबल स्वतःच्याच हाताने भरवायला सुरुवात करते. जेव्हा आता ती भरवत असते तरीसुद्धा मानसीचं लक्ष नसतं. मग आता मानसी शांत असते कारण मानसीला ते सगळे क्षण ना आठवत असतात. तिच्या डोळ्यासमोरून ते क्षण काही जात नसतात आणि त्यामुळेच ना तिला आता सुचत नसतं की काय करावं ते. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनचं ऑपरेशन झालेलं असलं तरीसुद्धा अर्जुन अजूनही शुद्धीवर आलेला नसतो. सगळीच जणं अर्जुनला भेटायला वॉर्डमध्ये येतात आणि मग आता अर्जुनला बघत असतात. सायली तर आता अर्जुनला चक्क उठवायचा प्रयत्न करत असते.
अर्जुनला उठवायचा प्रयत्न करत असतानाच ना इकडे आता अर्जुनला ती म्हणत असते की अहो ऐका ना, उठा ना, असं बोलून ती आता त्याला उठवत असते. पण इकडे अर्जुन काही केल्या उठत नसतो, कारण तो अजूनही बेशुद्ध अवस्थेत असतो आणि त्यामुळेच हे सगळं काही घडत असतं. तेच दुसरीकडे आता सगळ्यांनाच काळजी असते. तेवढ्यातच आता डॉक्टर येतात आणि डॉक्टरांना विचारलं जातं. सायली बोलत असते की अजून हे शुद्धीवर का नाही आले, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे ना. मग तेव्हाच ना डॉक्टर आता सांगत असतात की ऑपरेशन तर सक्सेसफुल झालं आहे, पण तरीसुद्धा ना आता थोडीशी काळजीही असतेच. तेच आता इकडे या मानसीलासुद्धा बोलतं करण्यासाठी प्रयत्न केला जात असतो. मानसीला आता सांगितलं जात असतं की मानसी बोल ना, पण आता मानसी जी आहे ती तोंड उघडत नसते. त्यामुळे आता इथे सगळीच जणं बसलेली असतात. तेवढ्यातच ना तो चहावाला आलेला असतो. त्या चहावाल्याच्या मार्फत यांना आता ती चिठ्ठी पोचवायची असते. मग आता चहावाला म्हणतो की चहा द्यायचा आहे ना म्हणून आलो आहे, जा दे सगळ्यांना चहा, असं बोलून आता त्याला चहा द्यायला पाठवलेलं असतं. आणि त्याबरोबर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता अर्जुन जो आहे तो मात्र अजूनही निश्चित पडलेला असतो. डॉक्टर तिथे त्या डॉक्टरांना सायली विचारते की हे असं कसं काय झालं, बघा ना, जरा चेक करा ना. तेव्हाच ना डॉक्टर म्हणतात की ते आत्ताच त्यांचं ऑपरेशन झालं आहे, त्यांच्यासाठी पुढील 24 तास खूप जास्त गरजेचे आहेत. 24 तासात जर ते शुद्धीवर नाही आले ना तर त्यांच्या जीवाला धोका आहे, हेच तर मी तुम्हाला सांगू शकतो. पण ऑपरेशन तर झालं असलं तरीसुद्धा आपण त्यांची काळजी घेऊया. ह्या पुढच्या 24 तासात ते जर बरे झाले तर उत्तमच, असं देखील आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि डॉक्टर जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगतात तेव्हा मात्र आता इथे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. ह्यांना वाटलेलं होतं की ऑपरेशन झालं म्हणजे सगळंच झालं, पण अजूनही हे सगळं काही इतकं सहज आणि सोपं नव्हतं जेवढं ह्यांना वाटत होतं. मग आता जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी समजतात तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळतं की सायली विचार करत असते. सायली म्हणत असते की हे सगळं काय झालं, एवढं सगळं व्हायला नको होतं. मग तेव्हाच डॉक्टर म्हणत असतात की आपल्याला आता त्यांची काळजी घ्यायला हवी. बघा, पुढचे 24 तास आपल्यासाठी ना खूपच जास्त गरजेचे आहेत आणि त्यामुळेच ना आपण एक काम करूया, त्यांच्याकडे लक्ष ठेवूया आणि आता काय होतं आहे काय नाही हे बघूया. मग तेव्हाच डॉक्टरांनी गर्दी करू नका असं देखील सांगितलेलं असतं. मग तेव्हाच आता एवढा वेळ आपण कुठे बसून राहायचं, त्यामुळे आपण पटापट एक काम करूया, सगळीजणं जे आहेत ना ते सगळं काही आवरून घेऊया, कारण उशीर बिलकुलही करून चालणार नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा इकडे जो चहावाला असतो तो आलेला असतो आणि चहावाला येऊन इथे असणाऱ्या कैदीला काहीतरी चुकीचंच दाखवलं आहे. कैदींना कोण चहा वगैरे द्यायला जातं, इथे चहावाला अक्षरशः त्या गुंडालासुद्धा चहा द्यायला गेलेला असतो आणि सोबत आहे ना चिठ्ठीसुद्धा देतो. आणि ती चिठ्ठी जेव्हा तो चहा बघतो, तो गुंड जो असतो, तेव्हा त्या गुंडाला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्याला धमकी दिलेली असते सरळ सरळ. त्याला सांगितलेलं असतं की तू पोलिसांच्या तावडीतून सुटतील, पण आमच्या तावडीतून तू काही सुटणार नाही, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि म्हणूनच ना चिडचिड खूप जास्त आता त्याची होत असते, कारण त्याने विचार केला होता हे गुंड आपल्याला एवढं मारतायत, एवढं छळतायत, तर आपण सगळं नाव सांगून टाकूया. पण जर पोलिसांच्या तावडीतून मी जरी सुटलो तरी त्या माणसांच्या तावडीतून मी सुटणार नाही, हे आता त्याला कळून चुकलेलं होतं. आणि म्हणूनच मग तो आता घाबरत होता. इकडे आता प्रिया ना सारखी त्या कॉन्स्टेबलकडे मोबाईल मागत असते, पण ती कॉन्स्टेबल काही मोबाईल द्यायला तयार नसते. आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त राग जो आहे तो आता इकडे असणाऱ्या प्रियाला येत असतो. तेच दुसरीकडे आता त्या माणसेलासुद्धा चहा वगैरे आणून दिला जातो. आता हे सुद्धा खूप भयंकर असं चुकीचं दाखवलं आहे. आता इथे आतमध्ये असणाऱ्यांना थोडी ना चहा दिला जातो, VIP ट्रीटमेंट दिली जाते का, टपरीवरचा चहा आणि ऑल. तर इथे आता जेव्हा चहा वगैरे दिला जातो ना तेव्हा मात्र आता चहा देत असताना तिच्यासमोर चहाचा कप ठेवला जातो आणि मग त्याचबरोबर चिठ्ठीसुद्धा असते. मग आता तिला चहा घ्यायला सांगितला जातो, पण ती काही केल्या चहा काही घेत नसते. ती आता चहा घेत नसल्यामुळेच ना आता मात्र आता तिला म्हटलं जातं की चहा घे चहा घे, आणि तोपर्यंत त्याच्याकडनं ती चिठ्ठी पडलेली असते आणि ती चिठ्ठी जशी खाली पडते ना तसं मात्र आता सांगितलं जातं की बघ, तुला आधीच सांगतोय लक्षात ठेव. मग आता बिचारी ती चिठ्ठी आपल्या पायाखालीच लपवून ठेवते, कारण तेवढ्यातच ना तिथे कॉन्स्टेबल आलेली असते. दुसरीकडे आता इकडे मात्र सगळीजणं राकेशला म्हणत असतात की काय रे, तुझ्या चायवाल्याचं काय झालं, अजूनही तुझ्या चायवाल्याने फोन करून सांगितलं नाही का, काम कुठपर्यंत झालं आहे, एवढा वेळ लागतो का काम व्हायला. तर इकडे आता
जेव्हा राकेश त्यांच्या बाजूलाच बसलेला असतो आणि म्हणत असतो की मी तर काम केलं आहे, आता बघूया कुठपर्यंत होतं आहे ते काम. तेव्हाच ना इकडे आता राकेशला फोन आलेला असतो त्या चहाच्या टपरीवाल्याचा आणि तो सांगतो की साहेब काम झालं आहे. आणि मग जसं तो आता सांगतो की साहेब काम झालं आहे तसं आता ह्यांना कुठेतरी बरं वाटतं. आता हे थोडं रिलॅक्स होतात आणि मग काय हे लोक विचार करत असतात की चला फायनली थोडं का होईना आपण वाचलेलो आहोत या सगळ्यातना. आणि मग जेव्हा त्यांना ही सगळी गोष्ट कळते तेव्हा मात्र आता कुठेतरी जाऊन ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्याचा आता विचार ही लोक आता करू लागतात. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा ती लोक विचार करतात ना तेव्हा आता प्रियालासुद्धा कॉल केला असतो आणि प्रियालासुद्धा कॉल करून सांगितलं जातं की तू काळजी करू नको, आपलं काम झालेलं आहे. जसं आता प्रियाला ह्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा प्रिया खूप जास्त खुश होते. प्रिया म्हणत असते की चला बरं झालं एका अर्थी हे काम झालं ते, पण मी काय म्हणते ऐका, आपल्याला फक्त एका प्लॅनवर राहायचं नाही आहे, आपल्याला अजून बरेच प्लॅनिंग करायचे आहेत. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते लक्ष द्या आणि काही झालं तरीसुद्धा असा विचार करून सोडून देऊ नका. आपल्याला अजून प्लॅन बी सुद्धा रेडी ठेवायला हवा. मग तेव्हाच प्लॅन बी कशाला असंही आता इकडे राकेश आणि सचिन बोलत असतात. पण आता महिपतला इथे असणाऱ्या प्रियाचं बोलणं पटलेलं होतं. प्रियाचं बोलणं पटल्यामुळेच ना आता मात्र तो म्हणत असतो की नाही नाही, ही पोरगी बोलते ना बबली ते अगदी बरोबर आहे, आपण ना हे हलक्यात नको घ्यायला, प्लॅन बी कधी पण ना रेडी ठेवायचा. आता ती म्हणते ना तसं आपण करूया असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना मग तुझा प्लॅन बी काय आहे ते सांग. मग तेव्हा प्रिया म्हणते की प्लॅन बी आत्ता मला काही सुचत नाही आहे. सचिन आणि राकेश तुम्ही दोघंही जण एक काम करा, मला भेटायला या असं देखील आता ती सांगते. आणि जशी ती आता सांगते तसं मग ती लोक म्हणतात की हो हो आम्ही येतो. आणि असं बोलून आता ते फोन ठेवतात. तेच आता फोन वगैरे ठेवून झाल्यानंतर दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रिया आता या सगळ्याचा विचार करत असते. प्रिया थोडासा विचार करत असते कारण तिला ना आता सुचत नसतं काय करावं काय करावं. ते जिथे सायलीसुद्धा आता बसलेली असते. सायली आता इकडे असणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसलेली असताना इकडे आता सगळीजणं म्हणत असतात की चला तुम्ही एक काम करा, इकडनं आता घेऊन जा हिला, म्हणजे कसं इथे एवढा वेळ आपण थांबून उपयोग नाही ना. तेच इकडे आता मधुभाऊसुद्धा टेन्शनमध्ये असतात. आणि मधुभाऊ जेव्हा टेन्शनमध्ये असतात ना तेव्हा मात्र आता मधुभाऊ म्हणतात की हे सगळं काही झालेलं आहे ना ते सगळं माझ्यामुळे झालं आहे, नाही तर एवढ्या सगळ्या काही गोष्टी ना झाल्याच नसत्या असं देखील आता मधुभाऊ बोलत असतात. तेव्हाच ना आतापर्यंत मी असं कधीच बघितलेलं नव्हतं ह्यांना आणि आज आज मला हे सगळं काही बघावं लागते. मला ना खूप जास्त राग येतो आहे. हे सगळ्या गोष्टी होत आहेत ना त्याला सगळ्या सर्वस्वी जबाबदार ना मी आहे असं देखील आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात सगळीजण मधुभाऊंना समजावतात आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं देखील म्हणतात. आणि मग जेव्हा स्वतःला त्रास करून घेऊ नका असं जेव्हा आता म्हटलेलं असतं तरीसुद्धा आता त्यांना तो जो त्रास होत असतो तो फक्त आणि फक्त त्यांना माहिती असतो ना. आणि म्हणूनच मग आता ते थोडासा का होईना विचार करत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे आता सगळेजणं सचिन जे आणि चैतन्य जे आहेत ना ते मात्र आता समजवतात आणि ते म्हणत असतात की आपण ना इथे जास्त गर्दी करून चालणार नको, आपण ना पटापट आवरूया, कारण ह्या सगळ्या काही गोष्टी जर इथेच होत राहिल्या तर प्रॉब्लेम होईल. आणि तुम्ही सगळीजण ना सायलीला घेऊन जावा तिकडनं असं देखील म्हटलेलं असतं. पण सायली म्हणत असते की मी इथून कुठेही हलणार नाही आहे म्हणजे नाही आहे, कारण तुम्ही लोकांनी मला कितीही सांगा पण जोपर्यंत हे शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो. आता ही लोकं विचार करतात की काय करायचं. दुसरीकडे आता प्रियाने प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली असते. प्रिया म्हणत असते की आपण असं शांत नाही राहायचं, त्यासाठी आता ती प्लॅनिंग करत असते. ती आता म्हणत असते की बघा आपल्याला ना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपण ना व्यवस्थित प्लॅनिंग करूया. आणि त्यामध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला आताच हातपाय चालवायला लागणार आहेत, काही झालं तरी पटापट, कारण ना वेळ वाया घालून उपयोग नाही आहे असंही आता बोललं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा पटापट तुम्ही सगळीजणं आता कामाला लागा हेही आता
सांगितलं जातं. मग तेच आता आपण आहे ना शेंडे वकिलांना कामाला लावायचं. म्हणजेच काय, तर शेंडे वकिलांना आपण सांगायचं की आता ही केस इतक्यात तरी बंद करायची नाही, उद्याच केसची तारीख घ्यायची आणि मग काय उद्या तिला दाखवूनच देऊया की आपण काय आहोत ते. असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता पाहायला मिळतं की राकेश आणि त्याचसोबत जो सचिन आहे ना, तो सुद्धा आता विचार करू लागतो. त्यांनासुद्धा ना आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या वाटत असतात. पण प्रियाचं डोकं हे एकदम मास्टर माइंडसारखं काम करत असतं. त्यामुळे प्रियाने जे काही आता त्यांना सांगितलेलं असतं ना, त्यामुळे आता ती लोकंसुद्धा खूपच जास्त आता खुश असतात. तर इकडे आता अर्जुन शुद्धीवर आलेला नसतो, म्हणून सगळीजणं म्हणत असतात की चला आता एक एक करून इकडनं आपण जाऊया. पण सायली काही ऐकत नसते. सायली म्हणत असते की तुम्ही लोक जा, पण मी कुठेही येणार नाही आहे, मी इथेच थांबणार आहे, कारण माझी गरज यांना आहे सगळ्यात जास्त, असंही आता ती बोलत असते. मग काय कोणालाही काहीच बोलता येत नसतं सायलीच्या समोर, कारण सायलीने ठरवलेलं आहे तर सायली ऐकणार नाही हे सुद्धा माहिती होतं. त्यामुळे आता कोणीसुद्धा काहीच बोलत नव्हतं. सगळेजणं आता शांत होते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी तर होत असतातच, पण आता इकडे जे आहे तिला आता सायलीला समजावूनसुद्धा उपयोग नसतो. सायलीला सरळ सांगितलेलं असतं की मी इथेच थांबणार आहे. मग तेच दुसरीकडे आता सायलीला एवढं सांगूनसुद्धा समजत नसल्यामुळेच ना सगळ्यांनाच टेन्शन येतं. मग आता सायलीला आता ती लोकं बोलतात की ठीक आहे तू थांब इथे. मग आता सायली इथेच थांबणार असते. मग तेव्हाच ना दुसरीकडे अस्मिताही म्हणते की तुम्ही सगळीजणं जा, मी आहे सायलीसोबत, सायलीला मी कुठेही जाऊ देणार नाही, सायली आणि मी एकत्र असू, तुम्ही सायलीची काळजी करू नका, हे देखील आता म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा एवढ्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा कुठे जाऊन आता सगळीजणं सायलीला इथे ठेवायला तयार असतात, कारण तिच्यासोबत ना अस्मितासुद्धा थांबणार असते ना म्हणून. मग तेव्हाच इथे आता सायलीवर व्यवस्थित लक्ष दे, व्यवस्थित काळजी घे, हे देखील आता प्रतिमाने सांगितलेलं असतं. कारण सायली 2 जीवांची आहे आणि म्हणूनच सगळ्यांना सायलीची काळजी वाटत होती. पण सायलीला स्वतःपेक्षा जास्त अर्जुनची काळजी होती आणि अर्जुन या सगळ्यात ना लवकरात लवकर बरा व्हायला हवा असंच तिला सारखं वाटत होतं. आणि यासाठी तिची प्रार्थना पूजा सतत सुरू होती. आणि आता ती तर त्या अर्जुनच्या बाजूला बसलेली होती आणि तिला असं वाटत होतं की अर्जुन कधी बरा होतोय, अर्जुन ठीक व्हायला हवा, असाच विचार ना तिच्या मनामध्ये सारखा सुरू असतो. तेच आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की अर्जंटमध्ये केस लागलेली आहे आणि हे सगळं काही सांगितलं गेलेलं आहे. अर्जंटमध्ये केस जशी लागली तसं आता चैतन्य सांगतो की आपल्याला अर्जुनला तर नाही, पण तुला तयार राहावं लागणार आहे, कारण तू जर त्या केसला गेली नाहीस तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्या जातात तरीसुद्धा सायली काही ऐकत नसते. सायली म्हणत असते की बघता येईल जे काही आहे ते, पण आता इतक्यात तरी मी काही इथून हलणार नाही आहे, असं देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्या जातात तेव्हा मात्र आता इथे शेंडे वकिलांनासुद्धा कामाला लावलेलं असतं. शेंडे वकील म्हणत असतात की हो तुम्ही सांगताय तसंच मी करतोय, नका काळजी करू, हे बोलून आता शेंडे वकिलांनासुद्धा कामाला लावलेलं असतं की जोपर्यंत यांना आता शुद्ध येत नाही तोपर्यंत मी इथून काही झालं तरी हलणार नाही, असं तिने कन्फर्म सांगून टाकलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांनाच आता टेन्शन येतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.